ಪರೀಕ್ಷೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕೀ ಉತ್ತರಗಳೊಂದಿಗೆ ನೋಡೋಣ. ಆಲ್ರೆಡಿ SSLCಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಗಣಿತ, ವಿಜ್ಞಾನ, ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ಗಳನ್ನು, ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವುಗಳ ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕನ್ನು ಸಹಿತ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಅವುಗಳ ಉತ್ತರಗಳೊಂದಿಗೆ ನೋಡೋಣ. फर्स्ट मेंसली ಕೊಟ್ಟಿದ್ದು सही विकल्प चुनकर संकेताक्षर सहित लिखिए. हार शब्द का विलोम शब्द ಕೇಳಿದ್ರು. ಆಪ್ಷನ್ ಬಿ जीत ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕವಯಿತ್ರಿ ಶಬ್ದಕ ಅನ್ಯ ಲಿಂಗ ರೂಪೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಆಪ್ಷನ್ ಎ ಕವಿ ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. ಪ್ರಶ್ನೆ 3 ಶೀಶಾ ಶಬ್ದಕ ಅನ್ಯ ವಚನ ರೂಪೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆಪ್ಷನ್ ಡಿ ಶೀಶೆ ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ ಸರಿಯಾದ. ನಾಲ್ಕನೇ ಪ್ರಶ್ನೆ जागना शब्द का प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಆಪ್ಷನ್ ಸಿ जगाना इज द राइट आंसर. ಐದನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ನಲಿಖಿತ में से ಗುಣಸಂಧಿ का ಉದಾಹರಣೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಆಪ್ಷನ್ ಬಿ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಅನ್ನೋದು ಸರಿ ಇದೆ. ಆರನೇ ಪ್ರಶ್ನೆ पंचवटी शब्द में समास के लिए ಉದಾಹರಣೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಆಪ್ಷನ್ ಸಿ ದ್ವಿಗು ಸಮಾಸ. ಏಳನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಡ್ಯಾಶ್ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಸರಿಯಾದ ಕಾರಕ ಕಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು. ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಎಂಟನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು ಏಕ್ ಛಲ್ನಿ ಮೇ ತುಮೆ ಕ್ಯಾ ಬಚೇಗಾ ಅಂತ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿರಾಮ ಚಿಹ್ನೆ ಕೇಳಿದರು. ಆಪ್ಷನ್ ಡಿ ಪ್ರಶ್ನವಾಚಕ ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಬರ್ತದೆ. ಅನುರೂಪತೆಗೆ ಹೋಗೋಣ. ಜೊಹರಾತ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಆದರೆ ಆಶಿಯಮ್ಮ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಜೈನುಲ್ ಆಬ್ದೀನ್ ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. ಭೋಲಾ ಭಾಲಾ ಕೃಷ್ಣ, ಚುಗಲ್ಖೋರ್ ಬಲರಾಮ, ಬಿಸ್ತರ್ ಕೆ ನೀಚೆ ದಬಾಯ ನೈ ಚಪ್ಪಲೆ, ಸಿರ್ ಕೆ ನೀಚೆ ದಬಾಯ ರಾತ್ ಕೆ पहनने के कपड़े, रात के सोने के पहनने के कपड़े. इನ್ನು नीम कौड़ी का स्वाद कड़वा, ಸೇಬ್ का स्वाद मीठा. ಇನ್ನು ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 3ರಲ್ಲಿ ಕೆಳಗಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಒಂದೊಂದು ಪೂರ್ಣ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು. 13ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಸಾಧುರಾಮ್ ಕಹಾ ಕಾಮ್ ಕರ್ತಾ ತಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಸಾಧುರಾಮ್ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಕೆ ಘರ್ ಮೇ ಕಾಮ್ ಕರ್ತಾ ತಾ. 14ನೇ ಪ್ರಶ್ನೆ अभिनव मनुष्य विजयी बनकर कहाँ आसीन है. सो अभिनव मनुष्य विजयी बनकर प्रकृति पर आसीन है. इंटरनेट क्रांति का असर किस पर पड़ा है. बड़े बूढ़ों से लेकर छोटे बच्चों तक इंटरनेट क्रांति का असर पड़ा है. इन हंस का गुण कैसा होता है. पानी मिश्रित दूध में से शुद्ध दूध का सेवन करना हंस का गुण होता है. ಇನ್ನು ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 4ರಲ್ಲಿ 2ರಿಂದ 3 ವಾಕ್ಯಗಳ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು. 17ನೇ ಪ್ರಶ್ನೆ लालिम और किंचा लालीदाम जंगल की ओर क्यों चल पड़े. लालिम और किंचा लालीदाम नामक दो दोस्तों ने तय किया कि वे मकान बनाएंगे. मुश्किल यह थी कि वे नहीं जानते थे कि मकान कैसे बनाया जाता है. इसलिए वे पशुओं से पूछताछ करने के लिए जंगल की ओर चल पड़े ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. ಪ್ರಶ್ನೆ 18 जलालुद्दीन ने कलाम जी को नई दुनिया का बोध कैसे कराया. जलालुद्दीन हमेशा कलाम को शिक्षित व्यक्तियों को, वैज्ञानिक खोजों को, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते थे. ज्ञान संबंधी इन जानकारियों से कलाम को सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. प्रश्न 19 दुकानदार ने लेखक से क्या कहा. दुकानदार ने कहा कि बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए हैं, खास कश्मीर के, आप ले जाए, खाकर तबीयत खुश हो जाएगी ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. 20ನೇ ಪ್ರಶ್ನೆ दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है. कवि दिनकर जी कहते हैं कि आज मनुष्य ने प्रकृति पर विजय प्राप्त कर ली है. मानव को योम से पाताल तक सब कुछ ज्ञान है, परंतु स्वयं को नहीं पहचाना, अपने भाईचारा को भी नहीं समझा. मानव की सही पहचान वह है कि मानव के बीच स्नेह का बांध बांधना. जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाता है वही मानव कहलाने का अधिकारी होगा. जो मनुष्य बुद्धि को चैतन्य हृदय से जीतता है, आपसी भाईचारा, पारस्परिक प्रेम, सह मनुष्य के साथ रहना ही, स्नेह से रहना ही मानव का सही परिचय है. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ 21 कृष्ण अपनी माता यशोदा से क्या क्या शिकायतें करता है. बालकृष्ण अपनी माता से शिकायत करता है कि मुझे भैया बहुत चिढ़ाता है, तुझे तो मोल लिया है, तू यशोदा का पुत्र नहीं है, तुम्हारे माता पिता कौन है, नंद यशोदा तो गोरे है, तू काला है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರ ಇತ್ತು. माँ तू केवल मुझे ही मारती हो, भैया बलराम को तो डांटती तक नहीं हो. इसकी हंसी मजाक सुनकर सब ग्वाल मित्र चुटकी बजा बजा कर मुझे हंसते हैं ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ ಇತ್ತು. ಎಸ್ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ वीडियो कॉन्फ्रेंस के बारे में समझाइए. वीडियो कॉन्फ्रेंस में एक जगह बैठकर दुनिया के कई देशों के प्रतिनिधियों के साथ 8-10 दूरदर्शन के पर्दे पर चर्चा करना है. एक ही कमरे में बैठकर
विभिन्न देशों में रहने वाले लोगों के साथ विचार विनिमय करना ही वीडियो कॉन्फ्रेंस कहलाता है। 23ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, शनि एक अत्यंत ठंडा ग्रह है कैसे? शनि ग्रह सूर्य से पृथ्वी से अपेक्षा करीब 10 गुना अधिक दूर है, इसलिए बहुत कम सूर्यताप शनि ग्रह तक पहुंचता है। पृथ्वी का मात्र 1/4 हिस्सा, इसलिए शनि का वायुमंडल का तापमान शून्य के नीचे 150 डिग्री सेंटीग्रेड के आसपास रहता है। शनि एक अत्यंत ठंडा ग्रह है ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, शनि का वायुमंडल किन किन गैसों से बना है? शनि का निर्माण हाइड्रोजन, हीलियम, मीथेन तथा एमोनियम गैसों से बना है। सत्य की शक्ति के बारे में गांधी जी का कथन क्या है? सत्य एक विशाल वृक्ष है, उसका जितना आदर किया जाता है उतने ही फल उसमें लगते हैं, उनका अंत नहीं होता ಅನ್ನೋದು उत्तर। नेक्स्ट, पर्यावरण के बारे में सलमान ने क्या कहा? प्रकृति हमारी माता है, इसलिए हमें प्राकृतिक संसाधनों का अपव्यय नहीं करना चाहिए ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ ಇತ್ತು। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, ಮುಖ್ಯ ಭಾಗ 5ರಲ್ಲಿ 3ರಿಂದ 4 ವಾಕ್ಯಗಳ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು। ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಪ್ರತಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರಕ್ಕೆ 3 ಅಂಕ, ಒಟ್ಟು 27 ಅಂಕಗಳು ಇರ್ತಾವೆ। 25ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने न कुछ खाया न वह बाहर गया। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि लेखिका हीटर जलाकर उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिर निद्रा में सो गया। सोनजूही लता के नीचे गिल्लू की समाधि बनाई गई है ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ। 26ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, बसंत एक स्वाभिमानी लड़का है कैसे? बसंत ईमानदार और स्वाभिमानी लड़का है। वह मेहनत से पैसे कमाना चाहता था, इस कारण से वह बाजार में चीज़ें बेचता है। पंडित राजकिशोर बसंत को 2 पैसे दिए तो बसंत पैसे लेने से इनकार करता है, क्योंकि वह उसे भीख समझता है, वह भीख लेना नहीं चाहता है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರದಲ್ಲಿ ಇತ್ತು। मोटार दुर्घटना में उसकी पैर की हड्डी टूटने पर भी वह अपने भाई प्रताप को पंडित राजकिशोर के घर उनके छुट्टे पैसे देने भेजता है ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ ಇತ್ತು। 27ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, महिला की साहसगाथा पाठ से क्या सीख मिलती है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು। इस पाठ से बच्चे में साहस गुण, दृढ़ निश्चय, अथक परिश्रम, मुसीबतों का सामना करना इत्यादि आदर्श गुण सीखते हैं। महिलाएं भी साहस प्रदर्शन में पुरुषों से कुछ कम नहीं है, मेहनत का फल अच्छा होता है, यह इस पाठ से सिद्ध होता है। 28ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, रोबोटिक संघ ने साधोराम की समस्या का समाधान कैसे निकाला? रोबोटिक कंपनियों के मालिकों के बीच इस आह्वान से हलचल मच गई। उन्होंने रोबोजित पर सक्सेना परिवार के साथ हुए अनुबंध को तुरंत रद्द कर देने का दबाव डाला। रोबोजित अकेला पड़ गया, मजबूरन उसे धीरज सक्सेना के साथ अपने अनुबंध को तुरंत रद्द करके रोबोनिल को वापस बुलाने की बात माननी पड़ी ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ। 29, बाल शक्ति ने कौन कौन से कार्य करने का निश्चय किया? रोज़ 1 घंटा गांव की सफाई में लगना, गड्ढे को मिट्टी से ढांपना, कूड़ा डालने के लिए एक निश्चित जगह बनाना, गांव के चारों तरफ पेड़ पौधे लगाने का काम करना। 30ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, मातृभूमि की विशेषता का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। भारत माता के कई तरह भरे और सुहाने हैं, वन उपवन फल फूलों से भरे हुए हैं। भारत भूमि के अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है। सुख संपत्ति धनधाम को माँ मुक्त हस्त से बांट रही है। भारत माता अमरों की जननी है, उसके हृदय में गांधी, बुद्ध, राम जैसे महान पुरुष सोए हुए हैं। उसके एक हाथ में न्याय पताका और दूसरे हाथ में ज्ञान दीप है ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ। 31ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, समय अनमोल है कैसे कविता के आधार पर स्पष्ट कीजिए? एक पल को भी व्यर्थ नहीं जाने देना चाहिए, एक एक पल से ही जीवन बनता है, इसलिए काम को कोई भी उसे बिना किसी बहाने बनाना, उसे समय पर पूरी मन लगाकर करना चाहिए। आलस्य त्याग कर समय को आलस्य धन मानकर कार्य करने से जीवन सफल होता है। हमें काम करने का जो अवसर प्राप्त होता है उससे व्यर्थ जाने नहीं देना चाहिए। 2 हाथ भावाರ್ಥ ಇತ್ತು। 32ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, दया धर्म का ಮೂಲ है, ಪಾಪ ಮೂಲ ಅಭಿಮಾನ, ತುಳಸಿ ದಯಾನ ಛಾಡಿಯೇ जब लग घट में प्राण ಅಂತ ಇದೆ। ಏನು ಬರಿಬಹುದಂದರೆ, प्रस्तुत दोहे में तुलसीदास कहते हैं कि दया धर्म का मूल है, अभिमान पाप का, इसलिए कहते हैं कि जब तक शरीर में प्राण है तब तक मानव को अपना अभिमान छोड़कर दयालु बने रहना चाहिए। ಇನ್ನು 33ರಲ್ಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು। ಉತ್ತರ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ, ಶನಿ ಸೌರಮಂಡಲದ 2ನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಗ್ರಹವಾಗಿದೆ. ಇದು ಭೂಮಿಗಿಂತ ಅಂದಾಜು 750 ಪಟ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಶನಿ ಗ್ರಹದ ವ್ಯಾಸವು 116,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ। 34ಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ। 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆ, ಕರ್ನಾಟಕ की शिल्पकला और वास्तुकला का वर्णन कीजिए ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ। कर्नाटक की शिल्पकला अनोखी है। बादामी, ऐहोळे, पट्टदकल्लु के जो मंदिर है उनकी शिल्पकला वास्तुकला अद्भुत है।
बेलूरू, हलेबीडू, सोमनाथपुर की मंदिरों की मूर्तियाँ सजीव लगती है। यह मूर्तियाँ हमें रामायण, महाभारत तथा पुराणों की कहानियाँ सुनाती है। श्रवण बेलगोಳ की 57 फुट ऊंची गोमटेश्वर की प्रतिमा दुनिया को त्याग और शांति का संदेश दे रही है। विजयपुर के गोल गुंबज, मैसूर का राजमहल, प्राचीन सेंट फिलोमिना चर्च आदि स्थान अत्यंत आकर्षणीय है। ಮುಂದಿನ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು ಅವರಲ್ಲಿ कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों की क्या देन है। कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की कीर्ति फैलाई है। वचनकार बसवन्ना, क्रांतिकारी समाज सुधारक थे। अक्कमहादेवी, अलम प्रभु, सर्वज्ञ जैसे अनेक संतों ने अपने अनमोल वचनों द्वारा प्रेम, दया और धर्म की सीख दी है। पुरंदरदास, कनकदास आदि भक्त कवियों ने भक्ति, नीति, सदाचार के गीत गाए हैं। पंपा, रन्ना, पोन्ना, कुमारव्यासा, हरिहर, राघवांक आदि ने महान काव्यों की रचना कर कन्नड़ साहित्य को समृद्ध बनाया है। 35ರಲ್ಲಿ ಪದ್ಯ ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। 36ರ ಗದ್ಯ ಭಾಗದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳು ಬರೀಬೇಕು। ಪ್ರಶ್ನೆಯ ಉತ್ತರ, अहिंसा व सत्य को गांधी जी अपना धर्म मानते थे। आदली, सत्य और अहिंसा के बल पर गांधी जी अंग्रेजों से भारत को स्वतंत्र कराने वाले महापुरुष गांधी जी को राष्ट्रपिता के रूप में दर्जा दिया गया ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು। ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಗಾಂಧೀಜಿ का पूरा जीवन मातृभूमि को समर्पित था। सादा जीवन उच्च विचार उनका मूल मंत्र था ಅನ್ನೋದು ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರ। ಇನ್ನು ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 8ರಲ್ಲಿ 12ರಿಂದ 15 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಿಬಂಧ ಬರೀಬೇಕು। ಇಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ಗ ವರದಾನನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಪ್ರಸ್ತಾವನಾ ಅಂತ ಒಂದು 3ರಿಂದ 4 ಸಾಲುಗಳನ್ನು ನೀವು ಬರೀಬೇಕು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ। ಆಮೇಲೆ ಅರ್ಥ ಇದೆ, ಇಂಟರ್ನೆಟ್ನ ವ್ಯಾಖ್ಯವನ್ನು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಡೆಫಿನೇಷನು, ಆಮೇಲೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ನ ಲಾಭಗಳಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮತ್ತು ಸೂಚನಾದ ಮಹತ್ವ ಆಗಿರ್ಬೋದು, ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, IT ಮತ್ತು ITS ಆಗಿರ್ಬೋದು, ಗವರ್ನೆನ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಸೋಷಿಯಲ್ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವುಗಳ ಬಗ್ಗೆ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು ಪಾಯಿಂಟ್ ವೈಸ್ ಹಾಕಿ ಬರೆದು ಲಾಸ್ಟ್ ಉಪಸಂಹಾರ ಅಂತ ಹಾಕಿ ಒಂದು 3 ಸಾಲು ಬರೆದ್ರೆ ನಿಮ್ಮದು ನಿಬಂಧ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ। ಕಡೆ ಪ್ರಶ್ನೆ 38ರಲ್ಲಿ ಪತ್ರ ಇತ್ತು। ಸೊ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಬಡಿ ಬಹನ್ ಕಿ ಶಾದಿ में भाग लेने के कारण देते हुए 3 दिन की छुट्टी मांगते हुए ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ को ಪತ್ರ लिखिए। ಫಸ್ಟ್ ಸ್ಥಾನ ಬರಿಬೇಕು, ದಿನಾಂಕ ಬರಿಬೇಕು। ಸೊ ಆಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ರೇಷಕ್, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು, ತರಗತಿ, ಶಾಲೆ ಹೆಸರನ್ನು ಬರಿಬೇಕು। ಸೇವಾಮೇದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ, ಶಾಲೆ ಹೆಸರು, ಊರು, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಆದರಣೀಯ ಮಹೋದಯ ಅಂತ ಹಾಕಿ ವಿಷಯ ಬರಿಬೇಕು। 3 दिनों की छुट्टी की प्रार्थना हेतु। विषयದಲ್ಲಿ उपयुक्त विषय के संबंध में आपसे निवेदन है कि दिनांक 22/1/2025 से 24/1/2025 तक मुझे मेरी बड़ी बहन की शादी में भाग लेने के लिए बेंगलुरु जाना है, इसलिए मैं विद्यालय नहीं आ सकता। अतः आपसे प्रार्थना करता हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿತ್ತು। ಧನ್ಯವಾದ ಸಹಿತ आपका ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಛಾತ್ರ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸೊ ಇದು ಆಗ್ತದೆ। ಇನ್ನು ಇನ್ನೊಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಪತ್ರ ಇತ್ತು, ಪಢಾಯಿ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪಿತಾಜಿಗೂ, ಅದು ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ ನೀವೇನು ಮಾಡ್ಬೋದು ಬರಿಬೋದು। ಇಷ್ಟಿತ್ತು ಇವತ್ತು ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿಂದಿಯ ಪೂರ್ವಸಿದ್ಧತಾ ಪರೀಕ್ಷೆ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್। ಮತ್ತು ಇದೇ ಥರದ ಗಣಿತ, ವಿಜ್ಞಾನ, ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ದಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋಗಳು ಇರ್ತವೆ। ಸೊ ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ